महाराष्ट्र म्हटलं की शिवछत्रपती आणि शिवछत्रपती म्हटलं की महाराष्ट्र. लोकमान्य टिळकांनी शिवछत्रपतींच्या जयंतीची सुरुवात केली असं म्हटलं जातं. एक पक्ष असाही आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीची सुरुवात केली असंही म्हणतो. दोन्ही पक्षांचं भांडण काही असो, पण एक गोष्ट निश्चित आहे की पुणे शहरामध्ये शिवजयंतीच्या उत्सवाची सुरुवात झाली. शिवजयंतीच्या उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर या पुणे शहरामध्येच शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला विरोध झाला आणि तो पहिला विरोध कदाचित असावा आणि तो विरोध का झाला, त्याच्या पाठीमागचे कारण मीमांसा काय आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि या व्हिडिओमध्ये मी ज्यांचं नाव घेणार आहे ते दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या तिघांच्या हौतात्म्याबद्दल द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलला प्रचंड आदर आहे. खरं तर या क्रांतिकारकांची नेमकी मानसिकता काय होती, या क्रांतिकारकांनी शिवजयंतीला नेमका विरोध का केला, हा विरोध आपण पाहणार आहोत. रँड या अधिकाऱ्याची तत्कालीन ब्रिटिश सरकारने प्लेग निवारण मोहिमेसाठी निवड केली होती आणि रँड आणि आयस्ट या अधिकाऱ्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राणीपदाचा जो समारंभ होता त्या समारंभानंतर 22 जून 1897 या रँडचा खून दामोदर हरी चाफेकर यांनी केला आणि दामोदर हरी चाफेकरांनी हा खून केला. त्याचे कारण मीमांसाच नेमकी अशी होती की या रँडनी केवळ पुण्यातील रयतेवर अत्याचार किंवा अन्याय केला नव्हता, तर लोकांच्या धार्मिक भावना सुद्धा दुखावल्या होत्या. दामोदर हरी चाफेकर यांना येरवाडा या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी तिथे त्यांचं आत्मवृत्त लिहिलं. त्या आत्मवृत्तानंतर विगो खोबरेकरांनी 1950 साली प्रकाशित केलं. चाफेकर कुटुंबीय मूळचे कोकणातले चिंचवड येथे असलेल्या देवस्थानावर त्यांचे आधीच्या पिढीतले जे पूर्वज होते ते कारभारावर होते आणि देशाभिमानी टिळकांना मानणारे हे तिन्ही बंधू एकाएकी टिळकांनीच याचं श्रेय टिळकांकडे जातं. ज्या शिवजयंतीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न टिळकांनी केला त्या टिळकांवर त्यांनी टीका केली. सुधारकांवर टीका करण्याचा किंवा देशभक्तांवर टीका करण्याची ही चाफेकर बंधूंची पहिली वेळ नव्हती. विधवा पुनर्विवाहाला हिंदूंमधल्या रूढी रिवाज, रीतीभाती ह्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या सुधारकांना सुद्धा चाफेकर बंधूंनी विरोध केला. सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ज्यावेळेला विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न मांडला त्या पुनर्विवाहाच्या प्रश्नाला सुद्धा त्या चाफेकर बंधूंनी विरोध केला. अगदीच राष्ट्रीय सभेवर सुद्धा त्यांनी हल्ले चढवले. लोकमान्य टिळक असतील, बिपिनचंद्र पाल असतील यांच्यावर सुद्धा त्यांनी विरोध केला. शिवजयंतीला विरोध करताना चाफेकर बंधू असं म्हणतात की शिवछत्रपतींची म्हणजे त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये ज्यांचं आत्मचरित्र जे प्रकाशित आहे त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख सुधारताना मी शिवछत्रपती असा उल्लेख करेन. शिवछत्रपतींची तुलना देवाशी केलेली त्यांना अजिबात आवडलेली नाही. ते असं मानतात की शिवाजी महाराज हे महत्वाकांक्षी जरी असले तरी त्यांचे सगळे प्रयत्न हे यशासाठी होते. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं हे चुकीचं आहे हे सांगताना ते पुढे म्हणतात की जे शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास स्वामी त्यांची स्वतःची जयंती साजरी होत नाही, त्यांची पुण्यतिथी साजरी होती. मग शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून त्यांना देवत्वाला तुम्ही का पोचवता? आज शिवाजी महाराजांची जयंती झाली, उद्या तुम्ही टिळक आगरकरांची जयंती कराल, हा चाफेकर बंधूंचा आक्षेप आहे. चाफेकर बंधू हे कट्टर विचारसरणीचे आणि धर्मवादी होते. शिवछत्रपतींचं देवत्व, शिवछत्रपतींचं जयंती म्हणून त्यांची देवत्वाशी होणारी तुलना ही शिवाजी महाराजांनाही आवडली नसती असं चाफेकर
त्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात. खरं तर पुण्यामध्ये राष्ट्राभिमानी सांगणारे बरेच असे समूह होते की जे समूह सुधारकांना विरोध करत. अगदीच इतिहासामध्ये असाही प्रवाद आहे, इतिहासामध्ये असंही मत आहे की आगरकरांची सुद्धा जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती. या चाफेकर बंधूंचा महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा विरोध होता. एकंदर सुधारकी वातावरणावर हे तिन्ही बंधू हल्ले चढवत आणि यामधून लोकमान्य टिळक सुद्धा सुटले नव्हते. मुळामध्ये टिळकांना आदर्श मानणाऱ्या या चाफेकर बंधूंनी शिवछत्रपतींच्या जयंतीला हा आत्मचरित्रातच लिहून, म्हणजे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं येरवाड्याच्या तुरुंगामध्ये. त्याच्या अगोदरच त्यांनी उत्सव ज्या वेळेला सुरू झाला, म्हणजे त्यांनी उल्लेख केलेलं स्थळ आहे सदाशिव पेठेतील भाऊची बाग. इथं ज्या वेळेला या उत्सवाची सुरुवात झाली, या उत्सवाचा प्रारंभ झाला, त्या उत्सवाला चाफेकर बंधूंनी विरोध केला होता. चाफेकर बंधूंची स्मृती समाजामध्ये जिवंत राहिली, जिवंत ठेवली, चिरंतन राहिली. त्या स्मृतीला अभिवादन करायला काही हरकत नाही. पण शिवजयंतीचा विषय निघालाय तर ही गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की शिवछत्रपतींचं देवत्व त्यावेळेला सुद्धा नाकबूल करणारे माणसं होती, व्यक्तिमत्व होते आणि त्यांची भूमिका अशा प्रकारची होती. धन्यवाद. पाहत राहा द ग्लोबल मराठी.